श्री गणेशाय नमः। नारदोवाच प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायका एकादशं तु गणपतिं द्वादशां तु गजानना द्वादशेतानि नामानि दिक्सन्धरेय पठेन्द्रा न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रः मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टौभ्यो ब्राह्मणेभ्यस्य लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा श्री गणेशस्य प्रसादता इति श्री नारदपुराणे संकटनाशी श्री महं गणपतिस्तोत्रं संपूर्णं। गणपति बाप्पा मोरया। शुभ्रा किती गोड आहे का आवाज तुझा। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, तेरे 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 लिए, तेरे 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 लिए मुन्नी बदनाम प्रज्ञा हुई हो डार्लिंग तेरे लिए। नक्कीच तीच असेल। तीच गुणगुणते अधूनमधून। गुणगुणते अगं म्हणजे काय रेडिओवरती गाणं लागलं असेल ना त्याच्या बरोबर साथीने मोठ्यांदी गात असेल। मधून मधून गाते ती। बरं गाते तशी। तिचा आवाज जर बरा असेल ना तर मग मी तानसेन आहे। म्हणजे ग आई मस्करी केली। मग मी बाई कानसेन। अगं खरंच मला गाता येत नाही पण मला गाण्याची खूप आवड आहे। कॉफी घे। काय ग आज एकदम मूड मध्ये? कुकिंग कॉम्पिटिशन चांगली झालेली दिसतीये। स्नेहाने सांगितलं वाटतं तुला? तिच्या काही पोटात राहत नाही। नाही ग अगं अभिजित राजे माझ्या ओळखीचे आहेत ना। ओळखीचे म्हणजे मित्रच आहेत म्हणून गेले होते। मित्र? अगं म्हणून तर मला प्राइज नाही मिळालं। मी त्यांना सांगितलं होतं की मला प्राइज देऊ नका नाही तर लोकांना वाटेल पार्शालिटी केली म्हणून। तू ना जरा जास्तच फेकतेस हा। शेफ अभिजित राजे आणि तुझे मित्र। अगं म्हणजे काय? इथे येऊन माझ्याकडून घारगे शिकून गेलेत ते। तुला पाहिजे ना तर बिल्डिंग मधल्या कोणाला पण विचार। ए काय सांगतेस? ए मग मला भेटव ना एकदा। मला ना त्यांच्यासोबत एक फोटो घ्यायचा आहे। बघू मी त्यांच्याशी बोलून तुला सांगेन। ते बिझी असतात ना जरा। बघ ना एकदा बोलून बघ ना प्लीज प्लीज। मला भेटायचं आहे ग त्यांना प्लीज। बोलते। कधी भेटायचं आहे? आज। आज बघते बोलून। हॅलो मी प्रज्ञा कारखानीस। हा बोला मॅम। अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला प्रज्ञाच म्हणा, मॅम वगैरे काही म्हणू नका। बोला प्रज्ञा। सर माझ्याकडे एक मैत्रीण आली आहे माझी सुरी। काय? म्हणजे सुरी म्हणजे सुरेखा। आम्ही तिला प्रेमाने सुरी म्हणतो। अच्छा अच्छा। ती ना तुमची मोठी फॅन आहे आणि तिला तुम्हाला भेटायचंय म्हणे। हो ओके ओके। मग तिला घेऊन आज दुपारी अभिज किचनला येऊ का मी तुम्हाला भेटायला? या यू आर ऑलवेज वेलकम। काय म्हणालात? नीट ऐकू नाही आलं। मी म्हटलं यू आर ऑलवेज वेलकम। तुम्ही कधीही येऊन भेटू शकता। 4 वाजता येऊ का आज? 4? ओ सॉरी पण आज 3 वाजता मला एका गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे। तिथून यायला 7 तरी वाजतील। तुम्ही असं करा ना, तुम्ही मैत्रिणीला घेऊन डिनरला या किंवा उद्या दुपारी या, काहीच हरकत नाही। ओके सर नो प्रॉब्लेम। कुठल्या कार्यक्रमाला चाललाय? सूर साज म्हणून आपल्याच एरियातल्या जगन्नाथ नाट्यगृह। ओके सर एन्जॉय बाय। बाय बाय। सूरी हे काय ग कधी ये म्हणाले? मग सॉलिड वाट्या तुझी। हो म्हणजे काय? पण आज दुपारी त्यांना एका कार्यक्रमाला जायचंय म्हणून आज जाऊन नाही चालणार, उद्याच बघू।
पण आत्ता जाऊया. आत्ता? ए, काय ग सुरी, आता आपला शॉपिंगला जायचा प्लॅन आहे ना. अगं मला जो ड्रेस घ्यायचा आहे ना ते दुकान उद्या बंद असणार आहे, म्हणून आजच जायला लागणार. बघू, मी आवरून घेते मग ठरवूया. अँड डोंट वरी, मी तुला एकदा प्रॉमिस केलंय ना अभिजित राजेंना भेटवायचं, म्हणजे मी तुला त्यांना भेटवणारच. चालेल. काय सर, मी सगळ्या रेस्टॉरंट मध्ये शोधते तुम्हाला कॉफी घेऊन आणि तुम्ही इथे बसलात गच्चीवर येऊन. फोन करायचा मॅडी. सॉरी सर, लक्षातच नाही आलं माझ्या. तुम्हाला कसं पटकन कळलं. यू आर जिनियस सर. हॅलो मॅडी. थँक्यू मॅडी. काय काय झालं? थँक्यू सर, काल झालेल्या पाककला स्पर्धेच्या क्लब कडनं तुमच्यासाठी लेटर आले थँक्स म्हणून. सो नाईस ऑफ यू. पहिला लावून ठेव, मी नंतर रिप्लाय करतो त्यांना. येस सर. सर, आसावरी मॅडम ना कसा वाटला एक्सपिरियन्स? मस्त. आय मीन गुड. मी खरं सांगायचं तर मी त्यांना विचारलंच नाही. आपण त्यांना आवडलं असणार, त्यांनी एन्जॉय केलं असणार, त्यांना थोडं आउट ऑफ प्लेस वाटलं असणार, पण तरी आय डोंट नो. सर, इतकी उत्तर देण्यापेक्षा एक फोन करून विचारा ना त्यांना कसं वाटलं ते. दॅट्स राईट. मॅडी तू दिसतेस तशी नाहीयेस. थँक्स सर. मी करतो नंतर फोन त्यांना. येस सर, मी आले लेटर लावून येते फाईलला. अरे फोन वाजतोय तुझा. सोहम ऑफिस मधून फोन आहे. राहू दे, मी निघतोच आहे आता. अरे तो ओला आहे टॉवेल सोहम, निदान वाळत तरी घाल ना. आई घालेल ग. इतकी साधी कामं सुद्धा तुला करता येत नाही का रे? त्याच्यासाठी आई कशाला हवी आहे तुला? काम साधं आहे म्हणूनच आई करेल म्हटलं. कॉम्प्लिकेटेड काम थोडी जमणार आहे आईला. हे चुकीचं बोलतोयस हा तू सोहम. तू आधी तो टॉवेल वाळत घाल आणि त्या पांघरुणाची सुद्धा घडी घालून ठेव बरं. शुभ्रा, मी काय हाऊसवाईफ वाटलोय का तुला? मला बाहेर इतर महत्वाची कामं आहेत आणि हे काम आईचं आहे, ती करेल ना. आपल्या खोलीतली कामं ही आपली आहेत सोहम. मगाशी ती मी चादर आवरली होती, पांघरुणाची सुद्धा घडी घालून ठेवली होती. तू नंतर लोळत पसरलास ना तेव्हा ते सगळं खराब झालंय. सोहम, तू टॉवेल वाळत घाल आणि त्याची घडी घाल बरं. 1 मिनिटही लागणार नाहीये त्याच्यासाठी. मग 1 मिनिट नाही लागणार तर तू कर ना. नाही, ते तू करणार आहेस सोहम. अगं दरवेळी काय अगं शुभ्रा, सोहम काय झालं? नाही, काही नाही आई. आई, मी हिला म्हटलं टॉवेल आई वाळत घालेल तर ऐकत नाहीये. तिला म्हटलं काम आहे, मला उशीर होतोय, तरी पण मागे लागलीये माझ्या. अरे हो बबड्या, मी घालते ना तो टॉवेल वाळत. आई काय? ठीक आहे, मी घालतो वाळत, पण मग मला नाश्ता वगैरे नकोय, मला उशीर होतोय. मी असाच उपाशी जातो. अरे नको बबड्या, अरे मी घालते तो टॉवेल वाळत. हा, जा तू नाश्ता कर, जा. अगं शुभ्रा, तसंही तो टॉवेल ना आता धुवायलाच टाकायचंय. उगीच त्या टॉवेल वरनं वाद नकोत ना. आणि हो, ती चादर पण ना. अरे चादरही करते मी नीट. हा, जा नाश्ता कर, जा, उशीर होईल बाळा, जा. आई राहून द्या. द्या तुम्ही तुमच्या बबड्याला ब्रेकफास्ट. मी करते. अगं मी करते मी. पण तू ये हा नाश्ता करायला लवकर. आले. हॅलो. अभिजित राजे बोलतो. हा सर, बोला. काय म्हणताय? मी मस्त. आसावरी मॅडमशी बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. आहेत का त्या? हो, पण आई ऍक्च्युली ना सोहमला ब्रेकफास्ट देत आहे, तो निघालाय ना. खरं तर फोन देता येईल, पण थोडी मज्जा. काय विशेष सर? नाही, कालच्या जजिंगच्या अनुभवाबद्दल त्यांना विचारायचं होतं. आधी खूप टेन्स वाटल्या त्या आणि नंतर घाईघाईत निघून गेल्या, त्यामुळे बोलताच नाही आला. टेन्स्ड म्हणजे? अहो, ताप भरला होता त्यांना रात्री. काय? हो, रात्रभर ताप होता. म्हणजे तसं औषध दिलं मी त्यांना, पण आत्ताही ताप आहे का? डॉक्टरांकडे न्यावं लागणार आहे. मी असं करतो, मी येऊन जातो. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये सर. आई मजेत आहेत. इनफॅक्ट काल खूप एन्जॉय केलं त्यांनी. त्यांच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि तो अनुभव त्यांना तुमच्यामुळे मिळाला, यासाठी तुमचेही आभार. आभार कसले त्यात? त्यांना अनुभव आवडला यातच मला आनंद आहे.
सर पण आई आजारी नसल्या तरी असंच भेटायला येऊ शकता तुम्ही घरी. नाही नाही, मी सहज म्हणालो. तुम्ही आज लंचला येता का? मी घरीच आहे. माझ्या हातचं जेवण मिळेल तुम्हाला. अहो नाही, नको. पण मी चांगला स्वयंपाक करते सर, खरंच. हो तसं नाही, मला दुपारी एका गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे आपल्याच एरियातल्या टाउन हॉलमध्ये 3 वाजता. हो का? अरे वा, आईंना पण जुनी गाणी आवडतात. आणि सर तुम्ही इथे लंच करून मग जाऊ शकाल की कार्यक्रमाला? नाही, लंचला आलो तर उशीर होईल. पण थँक्स फॉर द इन्व्हिटेशन. मे बी नेक्स्ट टाइम. अरे नक्की सर, यू आर मोस्ट वेलकम. बाय बाय. बाय. शुभ्रा, अगं चल ना नाश्ता करूया, मी थांबले तुझ्यासाठी. आई ऐका ना, आज आवरून झालं ना की आपण बाहेर जाऊया. अगं कशाला, खूप कामं आहेत ना घरात. बरं जाऊया. कुठे जायचंय? इथेच आपल्याच एरियात. बरं, चल नाश्ता करशील आता? येस. अगं एवढी कसली घाई अचानक? अगं सेल बघता बघता वेळ कसा गेला कळलंच नाही. 2:15 वाजले. एका ठिकाणी वेळेत पोहोचायचंय. रिक्षा बघ ना, थांबतच नाहीये. अगं कुठे पोहोचायचंय? रिक्षा रिक्षा. अगं सांग तरी. शुभ्रा, अगं ही साडी ठीक दिसते ना जायला? खूप छान दिसतेय. शुभ्रा, अगं किती गोड दिसतेस. हा रंग काय छान दिसतोय ग तुला. मी ना खरं अगदी हलका मेकअप केलाय. आई तुम्हाला मेकअप करू मी आज? मला नको बाई. थोडासा करते ना. असा मेकअप करते की तुम्हाला कळणारही नाही मेकअप केलाय. खरंच. आणि कधीतरी ना आपण असे नेहमीपेक्षा वेगळे तयार झालो ना तर आपल्यालाच खूप छान वाटून जातं. नको ग शुभ्रा, मला अगं सवय नाहीये, नको. आणि असंही आपण कुठे लांब चाललोय, इथे जवळच तर चाललोय ना. बरं, मग आपण लांब जात असतो तर केला असतात का मेकअप? बरं राहू द्या, मी निदान तुम्हाला नेलपेंट तरी लावून देते. नको बाई. अगं ते काय ते लाल हिरवी पिवळी नखं ना तुम्हा तरुण मुलींना छान दिसतात. अगं माझे हात सतत स्वयंपाकात असतात, भांडी घासत असते मी, मला काय करायचं नेल पेंट. आई किती साध्या आहात हो तुम्ही. तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन बघा. मला कळतंय का शुभ्रा, म्हणजे तू चांगलं सांगतेस, माझ्यासाठी सांगतेस, पण मला सवय नाही ना बाळा या सगळ्याची, म्हणून नको. ठीक आहे, मी फोर्स नाही करणार तुम्हाला. पण एकच मिनिट. माझ्याकडे ना हे बघा ट्रान्सपरंट नेल पेंट आहे. हे तुमच्या बोटांना लावू, म्हणजे लावलं तर नेल पेंट लावलं असं कळणारही नाही आणि एक मस्त ग्लो येईल तुमच्या बोटांना. चालेल? नको ना. बरं राहिलं. पण मग काय करू? मी हेअरस्टाईल करून देऊ तुमची छान? का ग, वेडी चांगली नाही दिसत आहे का? आई हो तसं नाही हो, तुम्ही साध्याच खूप गोड दिसता. पण मला काहीतरी करायचं आहे ना. मी ओके, मी तुमच्या निर्या नीट करून देऊ, त्याला नाही म्हणू शकत नाही तुम्ही आता. बर कर. किती फरक आहे आई तुमच्या आणि आमच्या पिढीमध्ये. एक आमची पिढी आहे ज्यांना दर 4 दिवसांनी काहीतरी बदल हवा असतो, आणि एक तुमची पिढी आहे जी जुन्या गोष्टी सुद्धा किती घट्ट धरून ठेवते हो. मग ती एखादी वस्तू असू दे, एखादं नातं किंवा रीती. आमच्या पिढीला ना आयुष्यातला बदल हे स्थैर्य वाटत असतं, आणि तुमची पिढी बघा आयुष्यात कितीही बदल झाले तरी आयुष्यातलं स्थैर्य काही ढळू देत नाही. बदल अपरिहार्य आहे का शुभ्रा, बदलाला माझी ना नाहीये, पण सगळं जग बदलतो म्हणून त्याबरोबर आपण पण बदलायचं, हे फक्त मला मान्य नाहीये. निघूया आपण. हो. अगो बाई, अगो माझी पर्स आणि रुमाल राहिला, आणते मी, आलेच पटकन. हळूहळू बदल तर व्हायला लागलेला आहे. फक्त घरातल्या कामांसाठी घराबाहेर जाणाऱ्या आई आज सहज म्हणून माझ्याबरोबर बाहेर यायला निघाल्यात. असं एकदम
गाण्याच्या प्रोग्रामला यायचं काय गं डोक्यात आलं तुझ्या? अहो अगदी सहज सोहमला मीटिंग होती ना आज, त्यामुळे त्याला उशीरच होणार होता, तर म्हटलं आपण इथे येऊया. अगं एक काम करतेस का, तू जरा सोहमला फोन कर ना आणि त्याला सांग ना आपण इथे कार्यक्रमाला आलोय म्हणून. हो लगेच करते. स्विच ऑफ आहे त्याचा फोन, तो मीटिंग मध्ये असणार बहुतेक, पण मी मेसेज करून ठेवते. हो आई तुम्ही एक काम करा, तुम्ही थांबा इथेच, मी जरा तिकीट घेऊन येते. हो, लवकर ये. बरं. नाही नाही हाऊसफुल आहे, काहीच नाही हाऊसफुल आहे. एक मिनिट ऐका ना, मला 2 तिकीटं हवी आहेत. हाऊसफुल आहे मॅडम. असं काय करताय अहो, बघा ना कुठेतरी मिळतील. नाही आहे मॅडम. अहो वेगवेगळी असतील तरी चालतील. तुम्ही मॅनेजर साहेबांशी बोलून घ्यावं तर. असं नका हो करू, मी सुट्टी टाकली आज ह्या कार्यक्रमाला यायचं म्हणून. काही करू शकत नाहीये. माझ्या सासूबाई थांबल्या त्या कार्यक्रमाला. पण नाहीये मॅडम, हाऊसफुल आहे. बरं काहीच नाही होऊ शकत. काहीच नाही, तुम्ही पाहिजे तर मॅनेजर साहेबांशी बोलून घ्या. ठीक आहे, नाही आहेत. मी ना माझ्या फोनवरनं बबड्याला फोन करून बघते. हे घ्या. अगं एवढ्या घाईत आपण या थिएटरला का आलोय? आम ग सांगते. चल अगं पण चल ग. अगं हा हाऊसफुल शो बघायला आलोय का आपण? सांगते का तुला? हे बघ कोण आहे? अभिजित राजे. चल ना. थांब ग, इकडेच येतात ते. हॅलो सर. अरे तुम्ही इथे? कसे आहात तुम्ही? आहे बरं आहे. मी तुम्हालाच भेटायला आली आहे. मी तुम्हाला बोलले नव्हते माझी मैत्रीण सुरी, आय मीन सुरेखा, हेच ती. तिला तुम्हाला भेटायचं होतं. नमस्कार. आणि हे माझे फ्रेंड अभिजित राजे. सर सेल्फी. हो शुअर. सर पाहू. कार्यक्रमाला उशीर होतो. सर लास्ट सेल्फी. हो शुअर. वाव, बघ ना किती मस्त फोटो आलेत. बघू बघू. मला पाठव ना. हो ग बाई. असा बरं त्या इथे कुठे? अगं चल. थांब ग, मला अजून एक सेल्फी काढायची. चल